आज आपण अनुमधू किचन मध्ये मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार उपवासाची आंबोळी बनवणार आहोत, जी की बनवायला एकदम सोपी आहे. अगदी झटपट तयार होते. तसेच आंबोळी सोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणीही दाखवणार आहे, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आंबोळी बनवण्यासाठी इथे मी 1 कप वरई म्हणजेच भगर आणि पाव कप साबुदाणा घेतला आहे. आता मिक्सरच्या भांड्यात भगर आणि साबुदाणा घालून याची बारीक पावडर करून घ्यायची. ही पहा याप्रमाणे. आता हे पीठ एका बाउल मध्ये काढून घेऊ. आता या पिठामध्ये आपल्याला पाव कप दही घालायचंय. दही आंबट असलं तरी चालेल, त्यामुळे पीठ छान फर्मेंट होईल आणि त्यामुळे आंबोळ्या मस्त जाळीदार होतील. दह्याऐवजी तुम्ही चमचाभर लिंबाचा रस घातला तरी चालेल. आता यामध्ये घालायचे पाणी. तर जेवढी भगर घेतली होती ना, तेवढंच 1 कप पाणी घालायचं. पण पाणी एकदम न घालता पाण्याचा अंदाज घेऊन थोडं थोडं करून घालायचं. साबुदाणा वरई पटकन पाणी शोषून घेते, त्यामुळे पाणी पेतातच घालायचे. सगळं साहित्य चांगलं एकजीव व्हावं म्हणून चमच्याने किंवा मिक्सने 2 मिनिटं हे चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे सर्व साहित्य छान मिक्स होतं. दही सुद्धा व्यवस्थित एकसारखं मिसळलं जातं. आता यावर झाकण ठेवून अर्धा तास हे बॅटर भिजत ठेवूया. बॅटर भिजतंय तोपर्यंत एक मस्त चटपटीत चटणी बनवू. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ऍड करूया 4-5 सुक्या लाल मिरच्या, ज्या की अर्धा तास कोमट पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. पाणी नितळून मग मिरच्या घालायच्या. 1 छोटी वाटी ओलं खोबरं, 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे, 2-3 चमचे दही, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे साखर. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्यायची. तर हे पहा याप्रमाणे एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची. खूपच मस्त लागते ही चटणी, एकदा नक्की बनवून पहा. आता चटणीला फोडणी देऊ. त्यासाठी फोडणी पात्रात अर्धा चमचा तेल चांगलं गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे व ही खमंग फोडणी या चटणीवर घालायची. मस्त चटपटीत आंबट गोड तिखट चटणी तयार आहे. डोसा, ढोकळा, आंबोळी सोबत एकदम मस्त चविष्ट लागते. तर इथे साधारण अर्धा तास झालाय. आंबोळीचं बॅटरही छान भिजलंय. आता यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा. यावर 1 चमचा पाणी घालायचं सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी आणि छान पैकी मिक्स करून घ्यायचे. तर पहा मस्तपैकी आंबोळीचं पीठ तयार झालंय. आंबोळीचं पीठ जर तुम्ही 7 ते 8 तास भिजत ठेवलं तर सोडा घालायची गरज पडत नाही, पण इथे मी इन्स्टंट आंबोळी बनवते. आता आंबोळी बनवायला घेऊ. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय. मध्यम आकाराच्या आंबोळ्या आपण बनवणार आहोत. गॅस मध्यम ठेवायचा. पॅनवर तेल टाकून टिश्यू पेपरने तेल पुसून घ्यायचं. असं केल्याने एका बाजूला आंबोळीचा खूप छान रंग येतो. आंबोळीसाठी खूप जास्त तवा गरम केला जात नाही. पॅनवर एकसारखं आंबोळीचं पीठ घालायचं. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची. आपोआप याला मस्त जाळी पडते. अजिबात जास्त किंवा कमी गॅसची फ्लेम करायची नाही. आंबोळी एका बाजूनी भाजली गेली, छान जाळी आली, वरून तेल सोडायचं, म्हणजे आंबोळीला वरून क्रॅक जात नाही. कडेने आंबोळी हलकीशी लूज करून घ्यायची. खालच्या बाजूने मस्तपैकी आंबोळी भाजली गेली. आता पॅन मधून काढून घेऊ. हवा असेल तर दुसऱ्या बाजूनेही आंबोळी भाजून घेऊ शकता. आंबोळीसाठी जास्त तेल लागत नाही. पुन्हा सेम पद्धतीने आंबोळी बनवून घेऊ. तर पहा छान आंबोळीला जाळी सुटली. मध्यम आचेवर आंबोळी भाजून घ्यायची. आंबोळी वरून कोरडी झाली की यावर साईडने व वरून तेल सोडायचं. हवा असल्यास पलटी करून ही आंबोळी भाजून घेऊ शकता. तर पहा मस्त रंग आलाय आंबोळीला, छान जाळी सुटलीये. मस्त खरपूस आंबोळी भाजली गेली आहे. सेम पद्धतीने सर्व आंबोळ्या तयार करून घेऊ. तयार झाली मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार उपवासाची आंबोळी. तर पहा किती छान जाळीदार आंबोळी तयार झाल्या आहेत. मस्त सुरेख रंग आलाय आणि एकदम मऊ लुसलुशीत झालाय. या चटणी सोबत ही आंबोळी खूपच चविष्ट लागते. एकदा नक्कीच बनवून पहा. तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.